हाय फ्रेंड्स, आज आपण रानभाजी सिरीज सुरू करत आहोत, जे की पावसाळा स्पेशल करटुले किंवा कंटुलेची भाजी, जी की खायला खूपच हेल्दी आहे. अगदी मधुमेह जे पेशंट आहे त्यांच्यासाठी तर अगदी खूप छान पर्वणी आहे बघा. खूप औषधी आहे. रेसिपी ह्या भाज्या फक्त पावसाळ्यामध्येच मिळतात. मग त्या अवश्य तुम्ही मिळाल्या तर बनवून खा. आमच्या इकडे मिळत नाही. मी मुंबईला गेली होती तेव्हा तिकडनं आणली आहे. त्यामुळे आजपासून सुरुवात करूया आपण सिरीजला. चला तर मग आपण जे कंटुळे किंवा करटुले आहे ते छान असे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. कारण त्याला भरपूर माती असती, पावसाळ्यामध्ये येते ती. आणि स्वच्छ धुवून पुसून घेतले आहेत. एकदम कोवळे आहेत बघा. मला देशी मिळाले होते, त्यामुळे मी त्यातल्या बिया काढणार नाही. आणि चव म्हणाल ना तर अगदी भन्नाटच. त्यामुळे व्हिडिओ मैत्रिणींनो खरंच कुठेही स्किप करू नका. माझ्या ताई दादांनो, पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला खूप छान अशी रानभाजीची रेसिपी पाहायला आज मिळणार आहे. खूप टेस्टी लागते आणि खूपच औषधी गुणयुक्त आहे. भरपूर त्यामध्ये फायबर आहे, प्रोटीन्स आहेत. आणि ज्या रानभाज्या पावसाळ्यामध्ये उगवतात त्या तर अगदी आपल्यासाठी खूपच उपयोगी आहेत. त्यामुळं मिळाल्या तर अवश्य बनवून बघा. खूप छान टेस्टी लागतात. ही दिसायला ही करटुले आहे ते कारल्यासारखे दिसतात, पण ते कारल्यासारखे कडू लागत नाही. हे बघा, मी अशा प्रकारे चिरून घेतले कंटुळे. कोथिंबीर, टॉमॅटो, लसूण, खोबरं, कांदा, कढीपत्ता घेतला आहे. सर्वप्रथम आपण तेल गरम करून घेतलं, त्यामध्ये मोहरी टाकली. मोहरी छान अशी तडतडून द्यायची आहे. तुम्ही भाजीला जेवढी छान फोडणी द्याल तेवढी तुमची भाजी चविष्ट लागते. जर तुम्ही ती मोहरी आहे ती न तडतडता पुढची फोडणी केली तर तुमची जी मोहरी आहे ती खाताना दाताखाली लागेल आणि चव त्याची वेगळीच लागते. त्यामुळे मैत्रिणींनो, ही खास टिप्स आहे. मोहरी छान अशी तडतडून द्यायची. त्यानंतर आपण जिरे टाकायचे. जिरे तडतडायला अजिबात वेळ लागत नाही. त्यानंतर बारीक चिरलेला एक मी कांदा घेतला आहे, तो आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत आणि छान सोनेरी रंग येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत. मी कांदा जास्त परतून घेते. खरं तर मला कांदा आवडत नाही, पण घालते. हे बघा, मी जास्त परतून घेतला आहे. त्यानंतर कढीपत्ता आहे ते जे मी तुकडे करून टाकले. त्यानंतर लसूण, खोबरं आणि कोथिंबिरीची पेस्ट घातली आहे. त्यामुळं खूपच आपल्या भाजीला अप्रतिम अशी चव येते मैत्रिणींनो. आणि छान असं लसूण खोबरं आपण परतून घेतलं आहे. त्यामध्ये आपण एक टॉमॅटो बारीक चिरलेला घालून घेणार आहोत. त्यामुळं तर अगदी अप्रतिम अशी चव लागते. कुठल्याही भाजीला तुम्ही टॉमॅटो वापरला ना तर खरंच खूप छान त्याची वेगळी टेस्ट येते. तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप केलं तरीही चालेल. छान असं आपण परतून घेतलं आहे. त्यानंतर आपण भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. त्याने तर अगदी खूप छान अशी चव येते. त्यानंतर हळद घातली आहे आणि हळद पण आपण छान परतून घेणार आहोत. त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतणार आहोत. खूप छान अशी टेस्टी लागते, त्यामुळं व्हिडिओ पूर्ण पहा. त्यानंतर आपण तिखटासाठी आणि रंगासाठी लाल मिरची पावडर टाकली आहे. त्यामध्ये माझी बेडगी कश्मीरी मिक्स आहे. धणे जिरे पण मी घातलेले आहेत, त्यामुळे वेगळे घालत नाही. आणि माझा कांदा लसूण मसाला आहे घरगुती, तो घातला आहे. तो घातल्यानंतर तो तुम्हाला दुसरं काही घालण्याची अजिबात आवश्यकता, मसाले लागणार नाही. थोडंसं पाणी घालणार आहोत, कारण आपण मसाले आहे ते करपू नये. करपल्यानंतर भाजीची चव आहे ती वेगळीच लागते. म्हणून थोडंसं पाणी टाकून छान आपण ते मसाले आहे शिजवून घेणार आहोत. बघा किती छान तेल सुटलं आहे आपल्या ह्याला वाटणाला, म्हणजे कांदा लसूण खोबरं टॉमॅटोला. बघा किती सुंदर आणि वास म्हणाल ना तर खरंच अप्रतिम येत आहे. त्यानंतर आपण जे करटुले आहे त्याला इंग्लिशमध्ये स्पिनिक गार्ड म्हणतात, ते आपण चिरून घेतलेले ते त्यामध्ये घालून घेतले आहेत बघा. आणि छान असे आपण परतून घेत आहोत. अप्रतिम अशी चवीची रेसिपी आणि रानभाजीची सिरीज आपण आजपासून सुरू करीत आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा. चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. बाजूचं जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. त्यानंतर आपण चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि आपण पाणी घातलं आहे. माझे जे कंटुळे किंवा करटुले आहेत ते एकदम कोवळे आहेत,
त्यामुळं मी पाणी 1 ग्लास टाकलं आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत. तुमच्याकडे शेंगदाण्याचं कूट वापरत नसेल तर तुम्ही ओलं खोबरं घातलं तरीही चालेल, पण आमच्याकडे शेंगदाण्याच्या कुटाचा वापर केला जातो म्हणून मी माझ्या पद्धतीने भाजी बनवली आहे. उकळी आल्यानंतर आपण गॅस मध्यम ठेवायचा आणि झाकण ठेवून छान अशी वाफेवरती भाजी शिजवून घेणार आहोत. हे बघा, मी अधूनमधून भाजी हलवली होती, डायरेक्ट मी तुम्हाला शेवटीच दाखवते आहे. त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर टाकून आपण छान परतून घेणार आहोत. माझा व्हिडिओ आपण कुठून पाहतात ही छानशी कमेंट करून सांगायचे, म्हणजे व्हिडिओच्या शेवटी मला खूप छान आनंददायी वाटेल. आपले आभार मानणे. कोथिंबीर टाकल्यानंतर छान परतून घेणार आहोत आपण करटुल्याची, कंटुळ्याची, तुमच्याकडे काय म्हणतात ती मला कमेंट करून सांगायचं आहे मैत्रिणींनो. आमच्याकडे ह्या रानभाज्या मिळत नाही. मी मध्ये मुंबईला गेली होती तेव्हा तिकडनं आणल्या आहेत. म्हटलं चला तुमच्यासाठी छान अशी रेसिपीज बनवूया. मस्तच अशी आपली भाजी तयार झाली आहे बघा. तुम्ही ही भाजी भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकता. एवढी अप्रतिम औषधी गुणयुक्त रानभाज्या आपल्यासाठी खूप उपयोगी आहेत. निसर्गाने आपल्यासाठी त्या निर्माण केल्या आहेत. त्यामुळं तुम्हाला अवश्य मिळाल्या तर बनवून खा. हे बघा किती सुंदर अशी आणि खूप छान असा घमघमाट येतो आहे मैत्रिणींनो. चला तर मग रेसिपी जरी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा, छानशी कमेंट करा, हाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. भेटूयात मग अशा छानशा पुढच्या रेसिपीमध्ये, रानभाजीची सिरीजमध्ये. स्वस्त रहा, मस्त रहा. बाय बाय.